सी क्लासिफिकेशन ऑफ डाटामध्ये आपण पाहतो आहे इन्क्लुझिव्ह मेथड. याच मेथडला डायरेक्ट क्लासेस असं म्हटलं जातं. सेकंड मेथड जी आपण पाहणार आहे यामध्ये ती असणार आहे एक्सक्लुझिव्ह मेथड. यामध्ये कंटिन्युअस क्लासेस असंही त्याला म्हटलं जातं. मग इन्क्लुझिव्ह मेथड काय आहे हे पाहण्यासाठी आपण सेम एक्झाम्पल वापरतोय. ओके, की युनिट टेस्टमध्ये मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये 20 आउट ऑफ स्कोअर केलेले जे स्कोअर होते ते स्कोअर आपण वापरणार आहोत. फक्त याचे आपण क्लास बनवणार आहोत फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवण्यासाठी इन्क्लुझिव्ह मेथडने. इन्क्लुझिव्ह मेथडला डायरेक्ट क्लासेस असंही म्हटलं जातं. आय विल राईट डायरेक्ट क्लासेस. मग इथे काय असणार आहे तर इथे आपण म्हणणार आहोत स्कोअरच्या ऐवजी क्लास टॅली मार्क्स अँड फ्रिक्वेन्सी. मग क्लास काय असेल, सगळ्यात लोएस्ट आपल्याला जे स्मॉलेस्ट स्कोअर आहे तो किती आहे 6 आणि हायेस्ट स्कोअर किती आहे तर 20. सो स्मॉलेस्ट और लोएस्ट स्कोअर 6 आणि स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट स्कोअर किती आहे तर 20. मग 6 to 20 मध्ये आपल्याला ग्रुपवर डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, क्लास करायचे आहेत. क्लास कसे करूया 6 to 10, 10 to 15 अँड 15 to 20 असे आपण 3 क्लास करूया. ओके, 6 to 10 मार्क्स. 6 to 10 मध्ये किती स्टुडंट्स आहेत बघा, आपण काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. किती स्टुडंट्स आहेत 10. सो टॅली मार्क्स 10 असतील. तुम्ही तिथे एक कट करून इथे एक टॅली मार्क मारणार आहात. 6 1 टॅली मार्क आपण टोटली काउंट केले आहेत. सो आय विल डिरेक्टली राईट. बघा 4 स्ट्रेट लाईन्स, जी 5th लाईन असणार आहे ती क्रॉस. हे झालं 5 5 1 2 3 4 5th लाईन क्रॉस. 5 + 5 10 आणि फ्रिक्वेन्सी आपण किती लिहिणार तर 10 लिहिणार आहोत. ओके, 6 to 10 मार्क्समध्ये इन बिटवीन 6 to 10 स्कोअर केलेले स्टुडंट्स किती आहेत 10, म्हणून 10 टॅली मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी 10. पुढचा क्लास आपण काय लिहिणार तर 11 to 15. 11 to 15 स्कोअर केलेले किती स्टुडंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 अँड 20. किती स्टुडंट्स आहेत तर 20 स्टुडंट्स आहेत. मग 20 टॅली मार्क्स इथे काढणार आहोत. 4 टॅली मार्क्स स्ट्रेट लाईन, 5th one इज क्रॉस. देन 1 2 3 4 5th one इज क्रॉस लाईन. 1 2 3 4 5th one इज क्रॉस लाईन. 1 2 3 4 5th one इज क्रॉस लाईन. किती झाले 5 10 15 अँड 20. फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स आपण लिहिणार आहोत 20. नेक्स्ट वन इथे क्लास लिहिणार आहोत आपण 60 to 20 मार्क्स. 16 to 20 मार्क्स. मग 16 to 20 मध्ये स्कोअर केलेले किती स्टुडंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, 20 स्टुडंट्स आहेत ज्यांनी इन बिटवीन 60 to 20 स्कोअर केला आहे. इथे अगेन टॅली मार्क्स 20 असतील. टॅली मार्क्स तुम्ही असे काढणार आहात. सपोज 1 इथे 1 टॅली मार्क, 2 कट केलं, 2nd टॅली मार्क, 3 कट केलं, 3rd टॅली मार्क, 4th आणि 5th क्रॉस. 1 2 3 4 5th क्रॉस. 1 2 3 4 5th क्रॉस. 1 2 3 4 5th क्रॉस. 5 10 15 20. फ्रिक्वेन्सी किती लिहिणार आहे आपण तर 15 लिहिणार 20 लिहिणार आहोत. मग इथे आपण n लिहिणार आहोत. n टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 50. क्लिअर. अशा पद्धतीने आपण काय केलं तर इन्क्लुझिव्ह मेथडने क्लास आणि टॅली मार्क्स फ्रिक्वेन्सी असं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन केलं आहे. इथे स्कोअर लिहित होतं पण स्कोअरचाच आपण एक ग्रुप बनवला, क्लास बनवला. 6 to 10 स्कोअर केलेले विद्यार्थी, 11 to 15 स्कोअर केलेले स्टुडंट्स अँड 16 to 20 मार्क्स स्कोअर केलेले स्टुडंट्स. क्लिअर. ही आहे इन्क्लुझिव्ह मेथड ऑर डायरेक्ट क्लास, जिथे आपण दिलेलं जे काही एंटिटी असणार आहे त्याचे क्लास घेणार आहोत. देन वी विल हॅव द सेम चार्ट ऑफ टॅली मार्क अँड फ्रिक्वेन्सी. क्लिअर. आता आपल्याला काही बेसिक टर्म्स इथे दिल्या आहेत, जसं की क्लास, त्यानंतर क्लास लिमिट, फ्रिक्वेन्सी, त्याच्या डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत.
हे जे एक्झाम्पल होतं ते सेम होतं, तुम्ही वरचंच एक्झाम्पल लिहू शकता. तिथे जो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे तो आहे असाच आहे. मग आपण डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज मीन बाय क्लास. इथे मी जो क्लास लिहिला आहे हा क्लास एक्झॅक्टली आहे काय. इथे आपण स्कोरला रिप्लेस करून क्लास का लिहितोय, तर व्हेन ऑब्झर्वेशन्स आर डिवायडेड इंटू सुटेबल ग्रुप्स ईच ऑफ द ग्रुप इज कॉल्ड ॲज क्लास. आता इथे जे आपले ऑब्झर्वेशन्स होते की 6 to 20 मध्ये किती स्कोर झाला हे आपण आधीच्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये पाहिलं, पण ते टेबल खूप लेंदी होत होतं म्हणून आपण त्याचे छोटे छोटे ग्रुप बनवले. ओके, स्मॉल ग्रुप बनवले. आता ह्या ग्रुपमधला प्रत्येक जो ग्रुप असणार आहे त्याला आपण क्लास म्हणणार आहोत. 6 to 10 एक क्लास आहे, 11 to 15 एक क्लास आहे आणि 16 to 20 एक क्लास आहे. सो डेफिनेशन इज व्हेन ऑब्झर्वेशन्स are divided into suitable groups each of group is called क्लास. ठीक आहे, मग यामध्ये असणाऱ्या प्रत्येक ग्रुपला आपण काय म्हणणार आहोत, तर ईच ऑफ द ग्रुप इज कॉल्ड ॲज क्लास. क्लिअर. नेक्स्ट वन. नेक्स्ट असणार आहे क्लास लिमिट. ओके, व्हॉट इज मीन बाय क्लास लिमिट. The end values of class is called as class limit. Class limit काय असणार आहे, end values of class. 6 to 10 क्लास आहे, एंड व्हॅल्यू काय आहे 10. सो 10 क्लासचं लिमिट असणार आहे. 11 to 15 एंड व्हॅल्यू आहे 15, सो 15 क्लासचं लिमिट असणार आहे. 16 to 20 एंड व्हॅल्यू आहे 20, सो 20 क्लासचं लिमिट असणार आहे. त्यानंतर आपल्याला दिला आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये जो लास्ट कॉलम असणार आहे तो फ्रिक्वेन्सीचा असतो. सो व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी, द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन ईच क्लास. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन ईच क्लास इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. क्लिअर. सो इथे बघा 6 to 10 मध्ये किती फ्रिक्वेन्सी आहे, 10 आहे. 11 to 15 स्कोर केलेल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 20 आहे आणि 16 to 20 स्कोर केलेल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 20 आहे. एन आपण टोटल फ्रिक्वेन्सी शो करण्यासाठी वापरतो. एन इज इक्वल टू 50. पहा 20 + 20 40 + 10 50. टोटल फ्रिक्वेन्सी आहे 50. नाव नेक्स्ट क्लास विथ. क्लासची विड्थ और क्लास साइज when continuous classes are given, the difference between upper class limit and lower class limit is known as class width. आता अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट या दोन्ही मधला जो डिफरन्स असणार आहे ती क्लासची विड्थ असणार आहे. सो सपोज 5 to 10 आपण एक क्लास घेतला तर 5 - 10 इज 10 - 5 इज 5. अगेन 10 to 15 चा क्लास घेतला तर 10 - 15 5. देन अगेन 15 to 20 तर 5. तर क्लास विड्थ किती येईल 5 येईल. आणि क्लास मार्क काय असणार आहे. ओके, लास्ट वन क्लास मार्क. व्हॉट इज मीन बाय क्लास मार्क. क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. लोअर क्लास लिमिट किती आहे तर 6 आहे प्लस अप्पर क्लास लिमिट आहे 20 अपॉन 2. 20 + 6 इज 26 अपॉन 2 म्हणजेच आन्सर येईल 13. ओके, मग इथे जर आपल्याला क्लास मार्क काढायचा असेल तर क्लास मार्क काढण्यासाठी असणारा फॉर्म्युला आहे लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. इथे लोअर क्लास लिमिट म्हणजे सगळ्यात लोअर स्कोर जो आहे तो 6 आहे. अप्पर क्लास लिमिट काय आहे
तर 20 आहे. 6 + 20/2 म्हणजेच 26/2. आन्सर विल बी 13. इथे क्लास मार्क असणार आहे 30. क्लिअर. बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर क्लासिफिकेशन आपण पाहिलं आहे. त्यामध्ये इन्क्लुझिव्ह मेथड यालाच डायरेक्ट क्लास असं म्हटलं जातं. सेम एक्झाम्पल आपण पाहिलं आहे स्कोअरचं. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बोर्डवरती आहे. क्लास, क्लास मार्क्स, फ्रिक्वेन्सी, अप्पर क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट, क्लास मार्क हे सगळं आपण आज पाहिलं आहे. याच्या डेफिनेशन्स तुम्ही व्यवस्थित लिहिणार आहात. टेक्स्टबुकमध्ये ऑन पेज नंबर 116वर डेफिनेशन्स दिल्या आहेत. हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. प्रॅक्टिस मोर ऑफनली. जी नेक्स्ट मेथड आहे जी आत्ता आपण पाहिली ती आहे इन्क्लुझिव्ह मेथड. जी एक्सक्लुझिव्ह मेथड आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. कीप स्टडिंग. थँक्यू.